नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तूही रे मितवाचा भाग 11वा. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल याची खात्रीच आहे, म्हणूनच सांगते, कथेला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. खूप वेळ दरवाजा वाजवून झाला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आता दोघीही घाबरून गेल्या होत्या. दोघी जमेल तशा दरवाजाला धक्के देऊ लागल्या. अखेर खूप धक्के दिल्यानंतर एकदाचा दरवाजा तुटला आणि दोघीही धावत रूममध्ये शिरल्या. संपूर्ण रूममध्ये सगळे फ्लॉवर पॉट फुटलेले होते. संपूर्ण रूममध्ये फक्त काचाच काचा दिसत होत्या. सगळं सामानही विस्कटलेले होते. रक्ताचे थेंबही दिसत होते. तो ठीक असावा हेच दोघींचं मत होतं. आता दोघींनी अजूनच घाबरून गेल्या होत्या. जीवाचं पाणी पाणी झालं होतं. तर मनूने आईला एका साईडला उभे केले आणि ती रूमभर त्याला शोधू लागली. तिने वॉशरूम, स्टडी रूम, जिम सगळं चेक केले. त्याच्या रूमला जिम आणि स्टडी रूम अटॅच केलेला होता. शेवटी ती गॅलरीत गेली. तो अगदी स्तब्ध होऊन बसला होता, स्वतःच्यात हरवलेला. हातातून रक्त भळभळत होते. चेहरा सुकला होता, निस्तेज झाला होता. डोळ्यात अश्रू होते. ती धावतच त्याच्या जवळ गेली. तिने त्याचे अश्रू पुसले आणि टरकन आपली ओढणी फाडली आणि त्याच्या हातावर गुंडाळली. फर्स्ट एड बॉक्स आणून त्या जखमेला मलमपट्टी केली. त्याची अवस्था तिला पाहत नव्हती. जीवाची लाहीलाही होत होती. तो तिला पाहून रागात ती त्याच्यापासून लांब जावी म्हणून तिला काहीही म्हणून मोकळा झाला होता. परंतु तिला दिलेले शाब्दिक घाव त्याच्या हृदयावर जखमा करून गेले होते. तिला दुखावून आतून दुखून गेला होता. मनातून तुटून गेला होता. तिच्या नाही, त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि तिला दुखावणे कधीच शक्य नसते, परंतु काही वेळा परिस्थिती वेळ पाहून आपल्यासोबत तीही भरडली जाऊ नये म्हणून तिला दुखावून लांब करणे गरजेचे असताना तिला दिलेला घाव आपल्या मनावर प्रचंड आघात करून जातो. त्यावेळी स्वतःला सावरणे खूप कठीण होऊन जातं. स्वतःच्या मनावर असलेला ताबा कदाचित सुटून जातो आणि सगळं दुःख अश्रूंच्या वाटे बाहेर पडते. मन हळहळते. त्रास मनालाच होतो. आता मनू प्रचंड चिडली होती. तिला त्याला त्या त्रासात पाहवत नव्हते. तिने रागातच आपली बडबड सुरू केली. समीर, जर मला दुखावल्यामुळे तुम्हाला इतका त्रास होत असेल तर का स्वतःला इतका त्रास करून घेता? समीर, मी जितके प्रेम तुमच्यावर करते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने प्रेम मी तुमच्या नजरेत कायम पाहते. इतकं प्रेम जर करता तर ते व्यक्त का करत नाही? वर्तमानात आणि भविष्य रिंगळवून ठेवणारा असा तुमचा कोणता भूतकाळ आहे जो तुम्हाला पुढे सुखाच्या आणि आनंदाच्या दिशेने पावले टाकायला देतच नाही? काय आहे नक्की? मी माझ्या आयुष्याची कल्पना तुमच्याशिवाय कधीच करू शकत नाही. समीर, स्वतःभोवती कुंपण घालून कधीच आनंदात जगता येत नाही. त्यासाठी प्रत्येक बेड्या किंवा कुंपण तोडून बंधनं झुगारून पुढे चालावं लागतं. नाही झुगारली तर त्रास आपल्यालाच होतो. मनूच्या प्रत्येक शब्द आता समीरच्या हृदयाचा ठाव घेत होते. त्याने आता तिला होणारा त्रास पाहिला होता. आपण जर हिला दुःख दिलं तर कदाचित आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. स्वतःच्या नजरेला नजर आरशातही देऊ शकणार नाही. त्याने मनोमन ठरवलं, काही झालं तरी आता मनातल्या एका कप्प्यात लपून ठेवलेल्या त्या असंख्य वेदना, यातना आणि तेवढाच त्रासदायक भूतकाळ आपण हिला नक्की सांगावा. कदाचित ही आपल्याला समजून घेईल. एकतर आपला भूतकाळ हिला समजायला तरी आपल्यापासून दूर होईल, किंवा एकतर मला समजून घेऊन स्वीकारेल तरी. आपण स्वतः सगळे निर्णय घेऊन तिला जखमा नाही देऊ शकत. मनू फक्त काळजीने
वेदनेने, प्रेमाने न मायेने त्याच्याकडे पाहत होती. दोघांच्याही डोळ्यात तितकंच दुःख आणि तितकंच प्रेम सामावलेलं होतं. तिला वेदनादायक होताना बघून समीर म्हणाला, म्हणू मला थोड्याशा दुःखात पाहून तर तू हळबळून जातेस. तुला जर मला स्वीकारायचं असेल तर मला खूप वेदना देणारा माझा एक विशिष्ट क्लिष्ट भूतकाळ आहे. तो तुला ऐकून घ्यावा लागेल. तो भूतकाळ तुला ऐकण्यासाठी मनाची तयारी करावी लागेल. मी आज जो वर्तमान जगतो आहे तो केवळ मुखवटा आहे. मला वाटतं तू सर्व ऐकूनच योग्य तो निर्णय घ्यावा. शेवटी आयुष्य तुझं आहे, त्याची वाताहत नको व्हायला. मनूला फक्त त्याला आतून अंतर्मनातून मोकळा झालेला पाहायचा होता. कारण तो मोकळा झाल्याशिवाय कधीच आनंदाने जगणार नव्हता हे तिला ठाऊक होतं. ती लगेच म्हणाली, समीर, हो मला ऐकायचं आहे. तुमचा क्लिष्ट भूतकाळ आणि तुमचा भूतकाळ काहीही असो, माझा निर्णय कधीच बदलणार नाही. माझ्यासाठी आताही तुम्ही माझा मित्र आहात आणि तुमचे सत्य, तुमचा भूतकाळ ऐकल्यावरही माझ्यासाठी तुम्ही माझा मित्र असाल. यात काहीच शंका कुशंका मला नाही आहे. आता मात्र समीर तिच्या नजरेला नजर भिडवत बोलू लागला. माझे अस्तित्व, माझं हे नाव सगळं खोटं आहे. तो एक ह्या द्वेषाने आणि चित्करणे पाहणाऱ्या जगापासून स्वतःला वाचवण्यासाठी धारण केलेला मुखवटा आहे. मी कोणी समीर नाही आहे. माझं खरं नाव वंश प्रतापराव देशमुख आहे. देशमुख डायमंडचा मी भावी होणारा वारसदार होतो. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू ओघळत होते. आपलं खरं अस्तित्व सांगताना त्याला आतून दुःख होत होतं. मनूने पुढे ऐकून आपल्या हाताने त्याचे अश्रू पुसले. त्या क्षणी समीरने तिला घट्ट मिठी मारली. आता त्याला आधाराची खूप गरज होती आणि त्याच्याही नकलीत तिला तो मनू आय लव्ह यू म्हणाला. काही क्षण फक्त दोघे एकमेकांना अनुभवत होते. मनूला त्याला होणारा त्रास जाणवत होता, परंतु त्याने मनातून मोकळे होणे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. तिला आता गळबळून आले होते, परंतु त्याच्या मनातल्या वेदना बाहेर पडणे गरजेच्याच होत्या. त्याशिवाय तो वर्तमानात आनंदात जगणार नाही हे तिला आता चांगलं कळलं होतं. स्वतःची ओळख सांगताना त्याची होणारी घालमेल तिच्या हृदयावर वार करून गेले होते. परंतु तरीही तिला समजलं होतं, आपल्याला त्याला दुःखात किंवा वेदनेत पाहताना इतकं दुःख होत असेल तर त्याला आज इतकी वर्ष घुसमटत जगताना कितीतरी हुंदके अनावर झाले असेल, कितीतरी आवंडे त्याने गिळले असतील, त्याने कितीतरी उसासेही गिळले असतील. आणि ह्या जगात वावरण्यासाठी आपली एक वेगळी मुखवटा धारण केलेली का असेना ओळख तयार केली असेल. थँक्यू. तुम्हाला जर तू ही रे मितवा ही कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब